महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर अलिबागचे नाव हमखास घेतले जाते. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे अलिबाग पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. जर तुम्ही अलिबागला भेट देण्याचा विचार करत असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. महाड ते अलिबाग अंतर आणि प्रवासाचे पर्याय. अंतर सुमारे 75 ते 80 किमी. प्रवासाचा कालावधी साधारण 2 ते 3 तास. पर्यायी मार्गानुसार. 1. रस्तामार्गाने प्रवास, बस, खासगी वाहन. मार्ग महाड, माणगाव, रोहा, रेवदंडा, अलिबाग. सुमारे वेळ 2.5 ते 3 तास. 2. रेल्वे मार्गाने प्रवास. महाडमध्ये रेल्वे स्थानक असले तरी अलिबागला थेट रेल्वे सेवा नाही. यासाठी तुम्हाला पुढील पर्याय वापरावे लागतील. महाड ते रोहा रेल्वेने प्रवास करा, तेथून बस किंवा टॅक्सीने अलिबागला जा. पनवेल मार्गे प्रवास. महाडहून पनवेलपर्यंत लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेनने जा आणि तेथून बस टॅक्सीने अलिबाग गाठा. अलिबागमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे. 1. अलिबाग समुद्रकिनारा. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते. इथे संध्याकाळी सूर्यास्ताचा मनमोहक नजारा पाहण्याचा आनंद काही औरच असतो. 2. कोलाबा किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असून तो समुद्राच्या मधोमध स्थित आहे. भरतीच्या वेळी बोटीनं आणि ओहोटीच्या वेळी पायी जाता येणारा हा किल्ला पर्यटकांसाठी मोठं आकर्षण आहे. 3. काशिद समुद्रकिनारा. अलिबागपासून अवघ्या काही अंतरावर असलेला हा किनारा आपल्या पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. इथे जलक्रीडा आणि कॅम्पिंगचा आनंद लुटता येतो. 4. नागाव समुद्रकिनारा. जर तुम्हाला शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर नागावचा समुद्रकिनारा सर्वोत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला घोडेस्वारी आणि वॉटर स्पोर्ट्स करण्याची संधी मिळेल. 5. मुरुडजंजिरा किल्ला. समुद्राच्या मध्यभागी वसलेला हा जलदुर्ग अद्यापही अज्ञ आहे. इतिहासप्रेमींना हे ठिकाण नक्कीच आवडेल. अलिबाग हे निसर्ग, इतिहास आणि साहस यांचे परिपूर्ण ठिकाण आहे. जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालवू इच्छित असाल तर अलिबागला नक्की भेट द्या. तुम्ही अलिबागला कधी भेट दिली आहे का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.